आवाज येतो? तुमच्या व्याख्यानाच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर एक व्याख्यान झालंय आणि इथे शिवाजी महाराजांनी करंगळीचं रक्त कापून राज्याच्या स्वराज्याची सुरुवात केली होती. तुमच्या अगोदर जिथे व्याख्यान झालं होतं तिथे व्याख्यानात तोंडातून डायरेक्ट ब्लड निघालं होतं. 3 दिवसाचं ट्रीटमेंट केल्यानंतर तुमच्या पुढे येतोय. मध्ये जरा त्रास होईल बोलण्याला, चालून घ्याल तेवढं. नमः पार्वती पतये हर हर महादेव. रात्री झोपले नाही की काय? तुमच्या इथं सकाळी 3 वाजता निघायचं म्हणून आमच्या आजीदादा कुठे मागे बसले वाटतं. त्यांनी सांगितलं सकाळी 3लाच निघायचं, 3 तास लागतात म्हणून यायला. 3 वाजता उठायचंय म्हणून रात्रभर झोपलोच नाही. म्हणून माझ्यापेक्षा जरा जास्त धावला पाहिजे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. संभाजी महाराज मांडणारा मुलगा तुमच्या पुढे किल्ले संवर्धन मांडतोय. पहिल्यांदाच असा कुठला विषय घेतलाय आणि रोहितदादा कुठे तिकडे त्यांनी आवर्जून विनंती तीच केली होती की शिवाजी महाराजांचं गड संवर्धन सांगा. नेहमी सांगत आलोय की 17व्या शतकामध्ये मावळ्यांनी किल्ले बांधण्याला सुरुवात केली. रायगड ज्यावेळेला बांधायला सुरुवात झाली त्याच वेळेला 1648-49ला शिवाजी महाराजांनी जावळी घेतली. जावळीच्या समवेत डोंगर आला, त्या डोंगराच्या समवेत रायरीचा डोंगर आला. त्या रायरीच्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी रायगड बांधायला सुरुवात केली. त्या रायगडाचं बांधकाम कोणी केलं होतं? हिरोजी इंदलकर. 17व्या शतकातल्या हिरोजी इंदलकरानंतर जर कोणी जन्माला आलेलं नसतील ना तर ते तुम्ही गड संवर्धन करणारी माणसं आहात. म्हणजे त्यावेळेसचे हिरोजी इंदलकर त्यांचे खरे वंशज तुम्ही आहात. वंशज बरेच जण होतात. नेमकं शिवाजी महाराजांनी गड संवर्धन हा विषय घेतला तर प्रामुख्याने विषय तो की आत्तासारखी किल्ल्यांची स्थिती त्या काळात नव्हती. आता आम्ही राजगडाला गेलो होतो. राजगडाचा तो बाले किल्लाचा महादरवाजा आहे जिथं अफजल खानाचं मुंडकं पिंजऱ्यामध्ये टाकलेलं होतं. त्या महाद्वाराचा एक फोटो पाहिला आणि फोटो पाहिल्यानंतर मग मी झूम केला माझा फोटो. माझं लक्षच नव्हतं तेव्हा. त्यावर कोणीतरी स्वतःचं नाव लिहून ठेवलेलं आहे महाद्वारावर. आता नाव अशा ठिकाणी लिहिलंय ज्याच्यावर अफजल खानाचं मुंडकं लावलेलं होतं. म्हणजे काय समजलं नाही. मध्ये मला कळलं की त्या प्रतापगडाला अफजल खानाच्या नावाचा उरूस भरत होता. अफजल खानाला लेकरं व्हावे म्हणून नवस केला जात होते. नवस करणारी माणसं आमचीच होती, हिंदू लोकच होती. मला वाटतं ज्यांना नाव लिहिलं होतं त्याच्या आईनं नवस केला असं होतं अफजल खानाच्या. ही स्थिती आहे सध्या. तुम्हाला चांगलं माहिती आहे किल्ल्यांवर काय होतं आणि काय नाही म्हणून. आम्ही विशालगड आंदोलनातली पोरं होतो. तिथं नारेबाजी आम्ही पण केली होती, पावसात केली होती. पन्हाळगडाला तर अक्षरशः हॉटेल वगैरे तर सर्व उघडून घेतलंय. म्हणून ज्या वेळेला आम्ही गड संवर्धना विषय घेतो त्यावेळेला आमच्या पुढे जे चॅलेंज आहेत ते त्या काळामध्ये असे नव्हते, विचित्र नव्हते. त्या काळातले चॅलेंज काहीतरी वेगळे होते. त्या काळातले चॅलेंज तुम्हाला माहिती आहे, निजाम, आदिल, कुतुब, इमाद, बिरात, मुघल आपल्या सल्तनतीचे चॅलेंजेस होते. ज्यावेळेला त्या चॅलेंजला पूर्ण करण्याची, त्याला छाती दाखवण्याची वेळ आली त्यावेळेला पाठीशी दैवत लागतात. आणि हा जो महाराष्ट्राचा मुलूक आहे, आम्ही नशीबवान आहोत. म्हणजे मी आता रायरेश्वराच्या या पठारावर आहे आणि या रायरेश्वराच्या अवघ्या खाली 12 मावळचा मुलूक आहे. या 12 मावळामध्ये स्वराज्याची ज्योत पहिल्यांदा पेटली. हा 12 मावळाचा जो मुलूक आहे ना, त्या 12 मावळामध्ये स्वराज्याची ही ज्योत ज्यावेळेला पेटली होती त्या काळामध्ये या महाराष्ट्रावर 5 सुलतान थैथयात नाचत होते. हिम्मतशाही, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बेरडशाही. या 5 सुलतानांनी शेवटचा हिंदू राजा म्हणजे विजयनगर, जे आता कर्नाटकातलं हम्पी आहे ना, त्या भागाचा विजयनगरचा राजा रामराय याचं मस्तक छाटलं होतं. ते आम्ही म्हणतो ना मुलूक मैदानी तोफ, याची मुलूक मैदानी तोफ, त्याची मुलूक मैदानी तोफ वगैरे वगैरे. हे मुलूक मैदानी तोफ त्या अली आदिल शहाने त्या विजयनगरच्या साम्राज्याच्या विरोधात चालवली होती. म्हणून मी आजवर तरी माझं ज्यावेळेला व्याख्यानाचा फ्लॅश लागतो त्यावर चुकून जर कोणी मुलूक मैदानी तोफ लिहिलं असेल, पहिले त्याला डिझाईन बदलायला लावतो, नाहीतर त्यावर चिकटपट्टी लावून, नाही तर मी व्याख्यानालाच येणार नाही. आमची शेवटची सल्तनत संपवणारी तोफ आहे. त्यानंतर विजयनगरचं साम्राज्य बुडाल्यानंतर पुन्हा कुठे हिंदू राज्य उभं होणार याची काही कोणी कल्पना केली नव्हती. म्हणजे हा 12 मावळाच्या मुलखाच्या इथल्या गवताच्या पातींना सुद्धा उगवावं की नाही उगवावं असा प्रश्न होता. कोणीतरी ताडजोड यावी, त्या ताडजोडाच्या घोरटापांच्या खाली ती उद्ध्वस्त होऊन निघणार अशी स्थिती होती. मग एक किल्ला काय करू शकतो, तर आम्ही सर्व गड संवर्धन करणारे माणसं. तुम्ही वेगळ्या किल्ल्यावर, मला आता येताना कळलं की राजगडावर सुद्धा आपल्या परिवाराने संवर्धन केलंय. म्हणून आम्ही सर्व किल्ले संवर्धन करणारी माणसं आहोत आणि आम्हाला माहिती आहे आमच्यासाठी तिकडं दक्षिणेतला बालाजी प्रसन्न हो न हो,
गडावरचे दैवत लवकर आम्हाला प्रसन्न होतात. आणि ज्यावेळेला गडांची दैवत प्रसन्न होतात त्यावेळेला काय होतं तर या 5 सुलतानांच्या थैथयात जेव्हा महाराष्ट्रामध्ये सुरू होत्या त्यावेळेला शिवनेरीची शिवाई प्रसन्न झाली. मी नेहमी म्हणतो की 3.5 शक्तीपीठ ज्यावेळेला विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं आणि या सुलतानांच्या ताडधोड तापा आमच्या महाराष्ट्रावर पडला त्यावेळेला या 3.5 शक्तीपीठ जे आहेत त्या 3.5 शक्तीपीठांचा संबळ स्तब्ध झाला. अक्षरशः संबळाचा वरचा जो भाग असतो ज्याला वादन केला जातो तो स्तंभडाचा तो भाग अक्षरशः तुटून खंडित पडला असेल. आणि जगदंबेला सुद्धा प्रश्न पडला असेल की जगदंब स्वरूप सुद्धा जगदंबचं नाव सुद्धा कोणी इथं उच्चारणार की नाही. आणि ज्यावेळेला 3.5 शक्तीपीठ एकत्र आली ना त्यावेळेला महाराष्ट्राचं मूळ 4थं पीठ जन्माला आलं जिजाबाई साहेब. आणि जिजाबाई साहेब ज्यावेळेला शिवनेरीच्या किल्ल्यावर गेल्या शिवनेरीच्या किल्ल्यावर का गेल्या का थांबल्या याची प्रश्नाचे उत्तर खूप सोपे आहे की 1629चा तो काळ ज्यावेळेला निजामशाहच्या भरदरबारामध्ये जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव आणि त्यांची मुलं यांची भर दरबारामध्ये हत्या केली श्रावणाच्या महिन्यामध्ये आणि जिजाऊंचं अवघं माहेर उद्ध्वस्त झालं. त्याच वेळेला पुण्याचा हा परगणा जो आहे हा नीरा नदी आणि सुप्याचा जो परगणा तो भाग स्वतंत्र करण्यासाठी शहाजीराजांनी तलवार उंचावली. आणि ज्याला शहाजीराजांनी तलवार उंचावली त्यावेळेला त्यांचे थोरले पुत्र म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू संभाजीराजे यांचं लग्न जुळलं जयंतीबाईच्या सोबत. ही जयंतीबाई कन्या होती विजयराव सिदोजी विश्वासराव यांची. आणि हे विजयराव विश्वासराव किल्लेदार होते शिवनेरीचे. आणि या शिवनेरीच्या किल्ल्यावर ज्यावेळेला त्यांचं लग्न लागलं संभाजीराजांचं त्यानंतर जिजाऊ गरोदर होत्या. 4 अपत्य म्हणजे जिजाऊंना पहिला मुलगा संभाजी झाला त्यानंतर 4 अपत्य मरण पावली. 6वं पुत्र गर्भवती असताना जिजाऊ किल्ल्यावर आहेत. किल्ले काय महत्वाचं याचं महत्व सांगतो तुम्हाला फक्त की जिजाऊ त्यावेळेला किल्ल्यावर आहेत आणि किल्ल्यावर त्यांना खबऱ्या येतात काय ज्या वेळेला जिजाऊ 3 महिन्याच्या गर्भवती आहे त्यावेळेला जिजाऊंचे वडील आणि त्यांच्या भावंडांची हत्या केली आहे निजामशाहने. त्या 3 महिन्याच्या बाळाने पहिली कानावर वार्ता ही घेतली आहे. 7 महिन्याच्या जिजाऊ ज्यावेळेला गर्भवती आहे त्यावेळेला नाशिकचा जो गोदावरीचा तीराचा भाग आहे ना त्या गोदावरीच्या तीरावरनं जिजाऊंची सख्खी जाऊ खेडोजी भोसलेंची पत्नी महाबत खान नावाच्या सरदाराने उचलून नेली. 7 महिन्याची गर्भवती आहे जिजाऊ त्यावेळेला 7 महिन्याच्या. आणि आमच्या इथं 7व्या महिन्याला डोहाळ्याचं पूजन केलं जातं बरोबर ना. त्या 7व्या महिन्यामध्ये डोहाळे पुरवले जातात स्त्रीचे. आणि जिजाऊंना डोहाळे काय लागावे तर घोड्यावर स्वार होऊन हातामध्ये तलवार उंचावी जणू मला 8 हात धारण व्हावी आणि त्या 8 हाताची शस्त्र घेऊन या जिथं तिथं इथल्या गडकोटांवर हिरवा फडकतोय त्या हिरव्यांना काढून भगवा फडकवावा हे जिजाऊंचं स्वप्न आहे. ते जिजाऊंचे डोहाळे आहेत. आणि ते डोहाळे कोणाला जर जाणवले असतील ना तर ते शिवनेरीच्या शिवाईला जाणवले. आणि ज्यावेळेला जिजाऊंनी पदर पसरला शिवाई पुढे माझी प्रचंड श्रद्धा आहे राजगडाच्या पद्मावतीवर. ज्यावेळेला शिवनेरीच्या शिवाई पुढे जिजाऊंनी पदर पसरला ना त्यावेळेला शिवाई हसली असेल गायला आणि ती म्हणाली असेल की मला आजवर प्रश्न होता काय 3.5 शक्तीपीठाचा संबळ पुन्हा निनादणार की नाही. जिजा तुझ्या मनात जी युक्ती पेटली आहे स्वातंत्र्याची तोच माझा गोंधळाचा संबळ आहे. आणि त्या गोंधळाचा संबळ ज्यावेळेला कडाळला ना त्यावेळेला तो दिवस उगवला फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 शुक्रवार. सायंकाळची वेळ झाली होती. हा 12 मावळाचा मुलूक सूर्य अस्ताला घेऊन मावळत असेल. त्या रायरेश्वराच्या शिवलिंगाला सुद्धा त्याचा घंटाना जसा आवाजला असेल ना त्याला तडतडाट करून या रायरेश्वराने सुद्धा शिवतांडव केला असेल. आणि शिवतांडव केल्यानंतर ज्यावेळेला शिवनेरीची शिवाई पुन्हा गालात हसली आणि या 3.5 शक्तीपीठाची म्हणजे वणीची सप्तशृंगी करवीर निवासिनी अंबाबाई तुळजापूरची भवानी आणि माहूरगडच्या रेणुकेने त्या शिवनेरीच्या किल्ल्याकडे लक्ष घातलं असेल. आणि ती सायंकाळची प्रहर होत असताना सूर्य ज्यावेळेला अस्ताला जात होता त्यावेळेला या 12 मावळच्या या अवघ्या किल्ल्यांवर भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्राचा सूर्योदय होत होता. शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि गडाचे दैवत ज्यावेळेला प्रसन्न होतात त्यावेळेला काय होतं शिवनेरीच्या शिवाई प्रसन्न झाल्यावर त्या मुलाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. आणि जिजाऊंनी शिवाईचा नवस पूर्ण काय केला असेल जिजाऊंनी त्या शिवाई पुढे त्या बाळाला नेलं असेल म्हणाले असतं की जगदंबे कुणीतरी विचारलं असेल ना की आई साहेब नाव काय ठेवाल बाळाचं म्हणून त्यावेळेला शिवाई पुढे जिजाऊ म्हणाले असते की जगदंबे देव देश धर्मरक्षणास्तव जो लावेल प्राणाची बाजी आई शिवाईचा पुत्र हा शिवाजी. तुमचा आमचा भाग्यविधाता तिथे जन्माला आला. जय. मग शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर स्वातंत्र्याची ज्योत नेमकी पेटली कुठं कवींद्र परमानंद ज्याने शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला शिवाजी महाराजच्या आज्ञेने रायगडाच्या पायथ्याशीला पोलादपूरच्या गावामधले कवींद्र परमानंद
मी जरा नशिबान आहे. मी मध्ये आता दक्षिण दिग्विजयाच्या अभ्यासाला होतो, तंजावरला होतो. कधी लवकर ते मिळत नाही. मी ओरिजिनल शिवभारताला हात लावून आलो. तेवढं एक जरा नशीब होतं. शिवभारताचं तो जन्माचं वर्णन दिलंय कवींद्र परमानंदाने. त्यानंतर शिवरायांच्या बालकिरीडांचं वर्णन दिलंय. त्या लहानपणाच्या शिवाजी महाराजच्या लीलांमध्ये तू काय सांगतोय की हा बाळ शिवबा काय करतोय, तर हा बाळ शिवबा मातीचे गडकोट बनवतो, त्या मातीच्या गडकोटांमध्ये आपल्या सवंगड्यांसोबत खेळतो. त्यावेळेला शिवाजी महाराज मातीच्या गडकोटांसोबत खेळले. पुढे जाऊन मराठ्यांनी या गडकोटांच्या जोरावर औरंगजेब महाराष्ट्रात काढला. हे आमच्या किल्ल्याच्या भरोश्यावर झालेलं आहे. शिवाजी महाराज ज्यावेळेला बंगळूरला गेले, त्यावेळेला बंगळूरला परत येत असताना शहाजी महाराज काय शिवाजी महाराजांना अली आदिल शहाच्या सल्तनतीचा झेंडा देऊ शकले असते. शेवटी शहाजी महाराजांना तिथली नोकरी करावी लागत होती. पण येत असताना शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना अली आदिल शहाचा ध्वज नाही दिला. शिवाजी महाराजांनी येत असताना 3 गोष्टी दिल्या. शहाजी महाराजांनी काय दिली? पहिली, मंत्रिमंडळ दिलंय, सोनोपंत डबीर वगैरे ही माणसं दिलीत महाराजांसोबत. म्हणजे 16 वर्षाचा मुलगा जेव्हा बंगळुरून येतो जिजाबाई साहेबांसोबत, त्यावेळेला त्या मुलाला मंत्रिमंडळ देत असताना शहाजी राजा सांगतात की तू होणारा राजा आहे. दुसरी भेट काय दिली आहे? राजमुद्रा. काय होती? प्रतिपश्चंद्र वर्धिष्णू विश्व शाहस्तुनो मुद्रा भद्राय राजते. त्यातला प्रतिपश्चंद्र आणि वर्धिष्णू विश्ववंदिता लक्षात ठेवा. प्रतिपश्चंद्र म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारा, आणि वर्धिष्णू विश्ववंदिता विश्वाला वंदनीय असणारा. पण ज्यावेळेला विश्वाला वंदनीय व्हायचं असतं त्यावेळेला पहिले स्वतःचं साम्राज्य निर्माण करावं लागतं. मग हे साम्राज्य निर्माण कशाच्या जोरावर करायचं आहे? इथं तिसरी भेटवस्तू येते. शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी दिलेली तिसरी भेटवस्तू काय होती? हा भगवा ध्वज. हा भगवा ज्याला संपवण्यासाठी कितीतरी अकबर, खिलजी, औरंगजेब आले आणि गेले. तो भगवा फडकत होता, फडकत आहे, तो फडकत राहणार आहे, त्याला कोणी थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आले, पुण्याचा परगणा, त्यावेळेला शहाजी राजांकडे त्या पुण्याच्या भागाची जहागिरी शिवाजी महाराजांकडे आली. पण त्या जहागिरी सोबत किल्ले नाही आलेत. त्या जहागिरीचा फक्त मैदानी भाग आलाय. शिवाजी महाराजांकडे हा 12 मावळचा भाग ओळखीचा होता, पण या 12 मावळातले राजगड तोडणार राजांकडे नव्हते. मग शिवाजी महाराजांनी पहिलं स्वप्न काय पाहिलं असेल? तर जिजाऊच्या शिवाजी महाराजांनी पुन्हा पुन्हा विचारलं असेल की आईसाहेब नेमकं आमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे? आणि जिजाऊंनी पुन्हा पुन्हा सांगितलं असेल, शिवबा या आमच्या गडकोटांच्या तटबुर्जावर जो हिरवा फडकतोय त्याच्याऐवजी हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवणे तुझ्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाला बाळगून ज्यावेळेला या 12 मावळामध्ये शिवाजी महाराजांच्या टापा उधळायला लागल्या आणि ह्या घोडटापा फिरायला लागल्या, त्यावेळेला प्रत्येक 12 मावळातील इथल्या प्रत्येक भागामधल्या मायमाऊलींच्या जात्यावर गाणं गायला सुरुवात झाली असेल की माझ्या घरामध्ये राहू दे जगदंबे सुख अपरंपार, माझा सौभाग्याचा धनी शिवाजी राजांचा शिलेदार. आणि तो शिलेदार ज्या वेळेला मशाली घेऊन धावत सुटले ना, त्या मशालीच्या प्रकाशामध्ये एका राहुडात तो प्रकाश अवघा विराजमान झाला. आणि त्या राहुडामध्ये या मावळ्यांनी काय पाहिलं? त्यांनी पाहिलं एका शिवाशी शिवरायांना एकरूप होताना. ते ठिकाण दुसरं तिसरं कोणतं नाही, हाच रायरेश्वरचा महादेव आहे. या रायरेश्वराच्या महादेवापुढे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली असेल तर काय म्हणाले असतील महाराज की हे शंभू विश्वनाथा, हे निळकंठा, ज्याप्रमाणे त्या अमृत मंथनातून निघालेलं हलाहल कालाकूट विष तू स्वतःच्या गळ्यामध्ये प्राशन करून निळकंठ नाम धारण केलं होतं आणि या भूमीला विषबाधेपासून वाचवलं होतं, त्याप्रमाणे या भारत भूमीला म्लेच्छांच्या बाधेपासून वाचवण्यासाठी मी या स्वराज्याची शपथ घेत आहे. या भूमीला या हिरव्या बावटांनी ज्याप्रमाणे हिरवं केलंय त्या हिरव्या बावटांची नासधूस करून त्याला संपवून या भूमीला त्या म्लेच्छांच्या विषबाधेपासून मुक्त करून या हिरव्या भूमीला पुन्हा भगव्या करण्याचे स्वप्न मी बाळगतोय. हे रायरेश्वरा, या स्वराज्याची शपथ घेत असताना तू शिव आणि शक्ती म्हणून पाठीशी राहा. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा. आणि स्त्रींच्या सोबत ज्या वेळेला हे स्वराज्य उभं राहायला लागलं ना, त्यावेळेला स्वराज्याचं तोरण पहिल्यांदा बांधायला सुरुवात झाली. कुठं? तोरणा. तोरणा शिवाजी महाराज स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून किल्ल्याचं नाव तोरणा वगैरे पडलेलं नाही. तिथं बोरासारखी झाडं होती, बोर असतात ना आपली, त्याला तोरण असं म्हणतात. त्या तोरणाची झाडं त्या किल्ल्यावर जास्त होती म्हणून त्या किल्ल्याचं नाव तोरणा. शिवाजी महाराजांनी तो किल्ला घेतला आणि त्या किल्ल्याचं नाव ठेवलं प्रचंडगड.
त्या प्रचंड गडाच्या समवेत या स्वराज्याचा प्रचंड शंखनाद झाला आणि त्या शंखनादाच्या सोबत शिवाजी महाराजांच्या हातामध्ये एक डोंगर लागला, ब्रह्मदेवाचा डोंगर. ब्रह्मदेवाच्या डोंगराचा झाला भीरमदेवाचा डोंगर, भीरमदेवाच्या डोंगराचा झाला मुरुंब देवाचा डोंगर आणि त्या मुरुंब देवाच्या डोंगरावर उभी झाल्या आमचा दुर्गराज राजगड. आणि त्या राजगडावर त्या राजगडाची पद्मावती राजगडाची जननी हसली खेळली खिळखिळली आणि तिने बघितलं की हा शिवबा या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न घेऊन निघतोय. पण ती स्वप्न उराशी बाळगताना ज्या वेळेला ही किल्ले हातामध्ये यायला लागली त्यावेळेला प्रामुख्याने सुरुवात झाली दोन गोष्टींची, जे आज तुम्ही आम्ही करतोय. शिवाजी महाराजांनी किल्ले उभे केले म्हणजे नेमकं काय केलं? पहिलं केलं ते किल्ल्याचं वर्धन आणि दुसरं केलं ते किल्ल्याचं संवर्धन. किल्ल्याचं वर्धन म्हणजे वाढवणे, निर्माण करणे आणि संवर्धन जे तुम्ही आम्ही आज करतोय. या वर्धनामध्ये किल्ला कोणता येतो? शिवाजी महाराजांनी, तुम्ही जर दक्षिण भारतामध्ये गेले तर तिथं वेल्लोरचा किल्ला आहे. तो वेल्लोरचा किल्ला सहज हातामध्ये येत नव्हता. तो किल्ला हातामध्ये यावा म्हणून शिवाजी महाराजांनी तिथं 3 ते 4 महिन्यामध्ये साजरा आणि गोत्रा किल्ला बांधून घेतलाय. हे शिवाजी महाराज मोठे पण आहे. इथं आमच्या इथं स्वतःचं घर बांधायला 2 BHK किती वेळ लागतो आम्हाला माहिती आहे. हा राजा दक्षिण भारतामध्ये जातो, दक्षिण भारतामध्ये जाऊन तिथल्या लोकांना आपल्याकडे वळवतो आणि आपल्याकडे वळवून त्या किल्ल्याच्या छाताडावर किल्ले बांधून घेतो. सोपं नाही आहे हे, फक्त शिवाजी महाराजांना जमलंय आजोबा. आम्ही शिवणाचलपतीच्या भागामध्ये होतो, तिथे एक आजी होती. ते शिवणाचलपतीचं मंदिर अगोदर मशीद होतं, ते मंदिर महाराजांनी पुन्हा बांधलं. तिथे म्हातारी होती, तिला काही मराठी वगैरे येत नव्हतं. ही येताना म्हणलं की आप महाराष्ट्राचे, यस यार फ्रॉम महाराष्ट्र. हे जे मंदिर आहे ना म्हणे, हे मंदिर तुमच्या शिवाजी महाराजांमुळे आज राहिलं आहे. हे त्या दक्षिण भारताची आजी सांगते तिथं आम्हाला. त्या भागामध्ये जिंजीचा भाग त्याचा परकोट अख्खा महाराजांनी बांधला. हे शिवाजी महाराजांचं वर्धन आहे. राजगड, त्या मुरुंब देवाच्या डोंगरावर राजांनी जो किल्ला बांधला त्यातली एक फक्त भाग्या, सुवेडा आणि संजीवनीची माची. आज तोगत जगात तुम्ही कुठेही जा, ती चीनची भिंत उगी बघून घ्या. त्या भिंत बांधायला सुद्धा एवढी बुद्धिमत्ता कोणी वापरली नसेल जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांनी संजीवनी आणि सुवेडा बांधायला घेतलेली आहे. त्या संजीवनी आणि सुवेडामध्ये साधा गनिमाने प्रवेश जरी करतो म्हटलं ना, तर प्रवेश करायला त्याला 5-6 महिने जातील. तिथं संताजी शिडीमकर म्हणून एक जण होते. 1703चा काळ होता ज्याला औरंगजेब महाराष्ट्रात आला. संभाजी महाराजांची हत्या झालेली होती आणि महाराष्ट्र स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत होता स्वराज्य. 1703ला सुवेडा किल्ला घेण्यासाठी औरंगजेब तिथं उतरला होता. तो तख्ते रवांमध्ये यायचा. तख्ते रवांमध्ये त्याची ती पालखी असायची. त्या तख्ते रवांमध्ये आलेला औरंगजेब तिथं थांबला. शिवाजी महाराज नाहीये, संभाजी महाराज पण नाहीये, राजाराम महाराज जिंजीला आहे. महाराष्ट्र बिना राजाचा लढतो अशी स्थिती आहे आणि हे संताजी शिडीमकर तो किल्ला लढवतात. बरं, राजगड सारखा किल्ला जो शिवाजी महाराजांनी बांधला, तो किल्ला बांधत असताना त्या किल्ल्याला बांधण्याची पद्धत काय? हा राजगड 4 भागामध्ये वाटला जातो. पद्मावतीची माची, सुवेडाची माची आणि संजीवनीची माची आणि मध्ये आमचा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर दुसरा बालेकिल्ला. आणि तो किल्ला जर घ्यायचा असेल ना तर तुम्हाला पहिला त्याच्या माच्या जिंकाव्या लागतात. श्रीहरी नारायण ज्या वासुदेव नागावर बसतात ना, वासुकीवर, त्या वासुकीचा एक एक फण जसा उतरावा ना तसा आमच्या राजगडाच्या एक एक माच्या आहे. आणि त्या माच्यावर ज्याला गनिम चालून येतो ना तर आमचा मावळा नंतर लढतो, पहिले राजगड अगोदर युद्धात उतरतो. आणि हा सुवेडाच्या भागामध्ये ज्याला 1703ला औरंगजेब उतरला आणि त्या औरंगजेबच्या फौजेनं तो किल्ला घेरता येत नाही सहजपणे, त्या एका माचीवर जिंकण्यासाठी ही माणसं निघाली. ती एकमेव सुवेडा माची 3 महिने लढली आहे मोगलांसोबत. 3 महिने जिंकता आलं नव्हतं. औरंगजेब अक्षरशः थैथयाट करत सुटला होता कधी हातामध्ये येणार म्हणून. शेवटी त्या संताजी शिडमकरांना तोफेचा गोळा लागला आणि सुवेडावर संताजी शिडमकर धारातीर्थी पडले. हा किल्ला मोगलांना पैसे देऊन मराठ्यांकडून विकत घ्यावा लागला. पण मोगलांना, मोगल काय सोपे नाहीये. आशिया खंडातील सर्वात मोठी सल्तनतीचा बादशाह उतरलेला औरंगजेब तिथं स्वतःला आलमगीर म्हणून घेतो, तो जगज्जेता म्हणून घेतो. त्याची ती बिरुद आहे, हजरत सलामत किबलाई दिनो दुनिया अबुल मुझफ्फर मुहिद्दीन मोहम्मद गाझी आलमगीर औरंगजेब. त्यातलं मुहिद्दीन औरंगजेब त्याचं नाव आहे आणि बाकीची स्वतःच्या दिलेली फेकलेली पद आहेत, स्वतःला दिलेल्या शाबासक्या.
तर हा औरंगजेब तिथं उतरला, 7 लक्ष फौज घेऊन तो महाराष्ट्रात आलेला असताना 1703 त्या राजगडाच्या एका माचीला तो घेरतो आणि ती एक माची त्याच्यासोबत 3 महिने झुंजते आणि 3 महिने झुंजल्यानंतर सुद्धा त्याच्या हातामध्ये धड दगड येत नाही. शेवटी मराठ्यांकडून तो किल्ला त्याला विकत घ्यावा लागतो. विचार करा, शिवाजी महाराजांनी किल्ला बांधताना काय बुद्धिमत्ता वापरली असेल. हे शिवाजी महाराजांचं वर्धन आहे आणि संवर्धन. रायगड हा काही नव्याने उभारलेला किल्ला, हा हिरोजी इंदलकरांनी तिथे दुरुस्ती केली. तो किल्ला अगोदर होता. ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी 1619 ला जावडी घेतली चंद्रराव मोरेकडनं, त्या चंद्रराव मोरेला प्रचंड माज होता. तो चंद्रराव खूप शिवाजी महाराजांनी बसवलेला आणि शिवाजी महाराजांना तो म्हणतो की तुम्ही कुठले राजे, इथले राजे आम्ही. जर तुम्ही येत असाल तर जेवण करून येत असाल तर हात इथे धुवायला या, आम्ही तयार आहोत तोप घोडे घेऊन. शिवाजी महाराज ज्यावेळेला गेले ना, त्यावेळेला हा चंद्रराव पडत सुटला होता जावडीच्या दिशेने. आणि जावडीतून त्या रायरीच्या डोंगरावर तो गेला. 1619 ला महाराजांनी ती रायरी घेतली आणि त्या रायरीच्या डोंगरावर तिथे अवशेष होते जुन्या किल्ल्याचे. आणि त्या अवशेषाला बघून महाराज काय म्हणतात की हा गडा तक्ताच जागा हीच करा. आणि हिरोजी इंदलकरांनी तो बांधायला घेतला. ते आमचे कविराज भूषण होते. कविराज भूषण सांगतात की जर मला कोणी जरी विचारलं की स्वर्ग म्हणून तू कुणाला बघशील, तर मी सांगेल की इंद्राची इंद्रपुरी सुद्धा लाजून जाईल ज्यावेळेला तो स्वतःच्या डोळ्याने एकदा रायगडाला बघणार. हे हिरोजी इंदलकरांनी बांधलं आणि शिवाजी महाराजांनी ते संवर्धित करून घेतलं. वर्धनाच्या कडे आम्ही जातो ना, विजयदुर्ग, हा विजयदुर्ग महाराजांना काय बांधायची गरज नव्हती. जंजिराच्या सिद्धीच्या छाताडावर विजयदुर्ग बांधलाय. आणि तो जंजिराचा सिद्धीचा तो विजयदुर्गला बघत असला त्याला मराठी त्याला सांगत असतील, अरे असे एक नवे असे सहस्त्रशीर अर्पण महाराष्ट्र भवानीला, एक नवे असे सहस्त्रशीर अर्पण महाराष्ट्र भवानीला, लढेल गडदुर्ग वरुस आमचा त्या शिवरायांच्या वाणीला. एक नवे असे सहस्त्रशीर अर्पण महाराष्ट्र भवानीला, लढेल गडकोट वरुस आमचा शिवरायांच्या वाणीला. जाऊन सांगा लागेल भवानी तुमच्या त्या औरंग्याच्या मानीला. तो विजयदुर्ग समुद्राच्या छाताळाच्या थैथाट करत नाचत होता ना, त्या जंजिरेकरच्या सिद्धीची मजा झाली नाही पुन्हा स्वराज्याकडे लक्ष देण्यासाठी. आणि ही किल्ले बांधत असताना शिवाजी महाराजांनी पारंपरिक ज्या अंधश्रद्धा वगैरे होत्या ना त्या फोडून काढल्या. समुद्र ओलांडून नाही तर धर्म बदलतो अशी अक्षरशः एका मांडलेली होती. त्यामुळं अरबस्थानातून ज्यावेळेला या भूमीवर रानटी टोळ्या आक्रमण घेऊन येत होती त्याला आमची माणसं लढायला ती सीमाच पार करायला तयार नव्हती. की चुकून जर आम्ही ती सीमा पार केली, समुद्राचं पाणी ओलांडलं तर आमचा धर्म बदलला तर कोणी आम्हाला सुधारवण घेणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी पहिली या अंधश्रद्धेवर छातडावर लात मारली आणि त्या समुद्राच्या छातडावर विजयदुर्गाने सिंधुदुर्ग उभं केलंय. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. आणि ज्या वेळेला आम्ही महाराज बघतो ना, अक्षरशः निनादराव सांगतात की त्या राजगडाचा तो दगड आहे, तो एक एक दगड आजूबाजूच्या कुठल्याही प्रांतामध्ये तुम्हाला सापडणार नाही. तो महाराजांनी तिथेच निर्माण केला आणि तो बांधत असताना तोरण्यावर सापडलेल्या दौलतीतून तो अख्खा किल्ला बांधून घेतला महाराजांनी. हे काही सोपं नाहीये. हे कुणाला जमतं? ज्या माणसाने दुर्ग व्यवस्थापनेचा अभ्यास केलेला असतो ना त्याला समजतो. हे आजकाल सारखं की तिथं सिव्हिल इंजिनिअरिंगचे कोर्स नव्हते, हे जन्मजात होते. तुम्ही कधी राजस्थान किंवा मध्य प्रदेश किंवा इतर भागामध्ये गेला ना, तिथले किल्ले जर तुम्ही बघितले तिथे मोठी मोठी महाल दिसतील. आतमध्ये जावा कधी चित्तोड किंवा कुठल्याही किल्ल्यामध्ये जा, पण तिथे मोठी मोठी महाल आहेत. आमच्या किल्ल्यांमध्ये महाल नाही आहेत. आमच्या किल्ल्यांमध्ये तोफा ठेवण्याची जागा, तोफांचे गोळा बारूद ठेवण्याची जागा, अन्नधान्याची जागा, हेच आहे सर्व जास्त. राहायला छोटे छोटे जर वाडे सोडले ना तर दुसरं आमच्या किल्ल्यांमध्ये काहीच नाही. का माहितीये? कारण त्या भागातल्या ज्या लोकांनी किल्ले बांधले त्या लोकांनी किल्ले बांधले रहिवासासाठी. त्या किल्ल्यामध्ये त्यांनी आयुष्य कसं काढता येईल म्हणून तिथे मोठे मोठे महाल बांधून काढले. आमच्या महाराजांनी जे किल्ले बांधले ना ते किल्ले बांधले लढण्यासाठी. आम्ही जन्माला आलो कशासाठी? तर शिवाजी महाराजचं पत्र आहे त्या जयसिंगराजे मिर्जाला, या भूमीवर माझा जन्म जर कशासाठी झाला असेल तर या भूमीवर बनपणारी म्लेच्छ पातशाहीचा समूळ नाश करण्यासाठी शिवाजी राजांचा जन्म आहे दख्खनेत झालाय आणि त्यासाठी माझी तलवार वेगवान धावणार आहे. एकतर पत्र आहे राजांचं सरळ मुघल सरदाराला की तुमच्या कल्पनेचा घोडा सुद्धा आमच्या सह्याद्रीत चालणार नाही. हे शिवाजी महाराजचं मोठेपण आहे. आणि ज्यावेळेला राजांनी ते किल्ले बांधायला सुरुवात केली ना त्याला किल्ल्याचे ते 4 प्रकार येतात: वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि थलदुर्ग. हे 4ही प्रकार तुम्हाला फक्त स्वराज्यात पाहायला भेटतील. मध्ये घाणेकर सरांसोबत आम्ही रायगड बघायला गेलेलो
आणि घाणेकर सर आम्हाला दाखवत होते की हा रायगडावर हा टॉयलेट सिस्टीमचा भाग आहे म्हणे. तुम्ही दिल्लीकडे कधी जावा, हे दिल्लीची मुघलांची रियासत मोठी आहे, तिथला तो लाल किल्ला काही सोपा नाही आहे, अक्षरशः तो व्यापलाय. जिथं आता स्वतंत्र दिनाला कार्यक्रम होतात वगैरे वगैरे, त्या अवघ्या लाल किल्ल्यामध्ये टॉयलेटला जाण्याला जागा नाही. तिथली ते राजे महाराजे बसायचे, कोणीतरी ते टोपलं घेऊन जायचं, ते असला घाण प्रकार तिथं चालायचं. आमची तिथे सिस्टीम डेव्हलप आहे, म्हणजे आमचा राजा कुठल्या काळाच्या पलीकडे विचार करतो यावरून लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी जे किल्ले निर्माण केले, त्या किल्ल्यांनी झुंजायला आपल्या अस्तित्वाची युद्ध काय दिली. आमचा ज्याला स्थलदुर्ग, आम्ही थलदुर्ग म्हणतो ना, जमिनीवरचा किल्ला, भुईकोट किल्ला ज्याला आम्ही म्हणतो, चाकणचा संग्रामदुर्ग माहितीये, त्या शाहिस्ते खानाने आक्रमण केलं होतं या महाराष्ट्रावर. त्यावेळेला शिवाजी महाराज पन्हाळगडच्या कैदेत जावळीच्या भागातून महाराजांनी ज्यावेळेला अफजल खान मारला आणि त्यानंतर महाराज निघाले. 25 नोव्हेंबरला महाराजांनी कोल्हापूर जिंकलं. कोल्हापूरची अंबाबाई 350-400 वर्षानंतर स्वातंत्र्य झाली. 27 नोव्हेंबरला पन्हाळगडच्या किल्ल्याला शिड्या लागल्या आणि 29 नोव्हेंबरला राजांनी तो किल्ला जिंकला. 3 मार्चला राजापूरची वखार घेऊन राजे पुन्हा त्या किल्ल्यामध्ये आले. त्यानंतर 12 जुलै 1660 पर्यंत शिवाजी महाराज पन्हाळगडच्या कैदेत आहे. आणि त्यावेळेला हा शाहिस्ते खान महाराष्ट्रामध्ये उतरलाय. आणि हा शाहिस्ते खान औरंगजेबचा मामा आहे बरं का. औरंगजेबाच्या बद्दलची स्पेशालिटी अशी आहे की औरंगजेबाने बापाकडचा एकही नातेवाईक जिवंत ठेवला नाही, सर्व मारली. शहाजहान माहिती आहे ना, मुमताज पण माहिती असेल, आग्र्याचा ताजमहाल पण माहिती असेल, मोहब्बत की निशानी, ही मुमताज शहाजहानची चौथी बायको. आणि तिच्याकरवी शहाजहानला 14 लेकरं झाली. एवढं कसं आश्चर्य झालं, कारण की 14 लेकरं कशाला त्यावेळेला व्हायची, आता होत नाहीत. 14 लेकरं झाली, त्यापैकी हा औरंगजेब 1 2 3 4 9 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, शेवटची मुलगी झाली. मग मुमताज मेली आणि यांचं प्रोडक्शन हाऊस थांबलं. त्यामधला हा औरंगजेब, त्याने औरंगजेबाची स्वतःची 36 नातेवाईक मारून त्या तख्तावरचा औरंगजेब बसला होता. त्याचा हा सख्खा मामा अमीर उमराव शाहिस्ता खान. हा शाहिस्ता खान ज्यावेळेला चालून आला ना, त्यावेळेला त्याला औरंगजेबाला काहीतरी दाखवावं लागेल ना. आता तुम्ही IT मध्ये जॉबवाले असतील कोणीतरी, काही जरी झालं तरी प्रोजेक्ट कम्प्लीट करून दाखवावा लागतो. त्या औरंगजेबानं कधीतरी खलिता पाठवला, बाबा तू जाऊन बसलाय, नेमका करतोय काय. त्याने संग्रामदुर्गावर आक्रमण केलं. त्यावेळेला फिरंगोजी नरसाळा तिथे होते. अक्षरशः तो तुम्ही संग्रामदुर्ग जाऊन पहा, जमिनीवर आहे तो भाग, काही नाही, म्हणजे सहज जिंकता येईल असं वाटेल तुम्हाला तिथे जर तुम्ही गेले तर. आता तर पडलाय अक्षरशः, तिथं मधल्या काळामध्ये अतिक्रमण वगैरेचा भाग सुरू होता. त्यात तुम्ही जर आतमध्ये थोडं शिरले ना, तर ती भिंत आहे जिथून पाडून तो संग्रामदुर्ग घेण्यात आला होता. हा संग्रामदुर्ग 1-1 महिना लढतोय मोगलांसोबत. हा औरंगजेबचा मामाचा अख्खा मामा केला त्या शाहिस्ते खानाच्या. त्या संग्रामदुर्गाने गुडघ्यावर बसवलं होतं अक्षरशः शाहिस्ते खानाला. आणि ज्या वेळेला अन्नधान्य संपलं, त्यावेळेला फिरंगीजींनी तो किल्ला दिलाय. म्हणजे विचार करा, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले किल्ले किती लढते केले. म्हणून तुम्हाला म्हटलं ना की मावळे नंतर लढले, शिवाजी महाराजांचे किल्ले अगोदर लढायला उतरले युद्धामध्ये. हे महाराजांचं गड. आणि ते समर्थ म्हणतात ना गडपती, हे खूप महत्वाचं आहे. हे आजकाल बॅनर लागतात, धगधगत हिंदुत्वाचं अग्निकुंड, आमचा नेता, आमचे दादा वगैरे, हे काय अर्थ नाही या गोष्टींना. हे छपरी एखाद्या माणसाने कोणाला तरी काहीतरी बिरुद द्यायला काही महत्व नाहीये. बिरुद कोणी कोणाला देतो हे पण खूप महत्वाचं असतं. समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांना काय म्हणतात, गडपती, गजपती, भूपती, प्रजापती. हे खूप महत्वाचं आहे. गडपती ज्याला शिवाजी महाराजांना म्हणतात ना, त्या गडांचं महत्व शिवाजी महाराजांनी सांगितलंय. जलदुर्ग तुम्हाला तर माहिती आहे, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. आता माझी अग्निगंधानंतर येणारी कादंबरी आहे, ज्याच्यावर काम चालू आहे. आता तुम्ही एवढेच लोक आहे म्हणून कादंबरीचा विषय सांगून देतो, फक्त बाहेर लीक करू नका. हा विजयदुर्गचं ज्यावेळेला बांधकाम सुरू होतं ना, त्यावेळेला तो फक्त खडक होता तो भाग. आणि तो खडक ज्याला राजांच्या नजरेत आला, महाराजांनी सांगितलं या लंका प्रतिलंका उभी करायची, जंजिराच्या सिद्धीच्या छाताडावर जंजिरा दुसरा उभा करायचा. आणि महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात करायचं म्हणजे त्याचं पूजन करावं लागतं ना, वास्तुपूजन. तर महाराजांनी सांगितलं मावळ्यांना की जा शेजारच्या गावामध्ये पुरोहिताला घेऊन या. त्या गावचा पुरोहित एक ठरलेला असतो. तिथं एक ददन भट नावाचा आणि मान भट नावाचा दोघं पुरोहित होते. ते काका आणि चुलत्या होते. त्यामधला काका जरा लंगडा होता. त्या यांना मावळे गेलेत की आणि आमच्या राजांनी किल्ला बांधायला सांगितलंय, तर त्याचं वास्तुपूजन करायचं आहे. एवढे कोण कुठला तुमचा राजा, हे जंजिराचं सिद्धी आमची येऊन मुंडकी घेऊन जातो म्हणे, शिवाजी महाराज आले, हे जर आम्हाला मारतील तर मग कसं होणार. मावळे आलेत, महाराज. ददन भट काय ऐकत नाही. महाराज म्हटले जा आणि हातपाय बांधून घेऊन या. मावळे गेले, हातपाय बांधला आणले यांच्या पुढे.
महाराजांनी त्यांना सोडायला सांगितलं की आमची इच्छा होती की तुम्ही पूजन करावं, तुम्ही नाही म्हटलं म्हणून असं आणावं लागलं. आणि त्यांनी पूजन वगैरे केलं राजांच्या हाताचा आणि तो पंजावर घेतला. गणपतीचं पूजन, तिथं गणपती आहे ज्याचं पूजन झालं पहिल्यांदा. ते पूजन झाल्यानंतर हे सर्व जायला लागले तर महाराज त्यांना म्हणाले की आमची अशी इच्छा आहे की या किल्ल्याचं पौरोहित्य आता तुम्ही करावं. तो ददनपट रडला असेल, हो राजे, तो सिद्धी आमच्यावर अत्याचार करतो, तुम्ही बाहेरून आलात आणि तुम्ही आम्हाला अभय देतात. राजे शब्द दिलाय शेवटच्या श्वासापर्यंत किल्ला सोडणार नाही. तर महाराज गेले, महाराजांचं निर्माण झालं आणि मोगलांनी आणि सिद्धांनी आक्रमण सुरू केलं आणि त्या किल्ल्याला सुद्धा घेराव पडला. अक्षरशः त्या किल्ल्याचं स्मशान झालं. किल्ल्यामध्ये एकही माणूस उरला नाही. त्या ददनभट तिथं, त्या ददनभटाला सिद्धांनी सांगितलं की तू जाऊ शकतो इथनं. एवढा एक मोठा काळ गेल्यानंतर पुन्हा मराठ्यांनी तो किल्ला जिंकला. ज्यावेळेला मराठी आतमध्ये गेले त्यावेळेला किल्ल्यावर फक्त रक्तपात होता, किल्ला तुटलेला होता. हा ददनभट मात्र तिथंच होता. त्याची हाडाला चामडं लागलेली होती. मराठ्यांनी त्याला विचारलं असेल, अरे सर्वांनी किल्ला सोडला, तू का नाही गेला? नाही म्हणे, ज्यावेळेला किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं ना त्यावेळेला मी शिवाजी महाराजांना शब्द दिला होता की महाराज शेवटच्या श्वासापर्यंत किल्ला सोडणार नाही. माझे राजे गेले म्हणून काय झालं, राजाचा शब्द मात्र किल्ल्यात कायम आहे. हे शिवाजी महाराजांनी किल्ल्यांसोबत पेरलंय. आणि वनदुर्ग जावळीचा खोऱ्यात या प्रतापगडावर येऊ आता. हा चंद्रराव मोरे, ज्यावेळेला चंद्ररावाला पारिपट्य करून महाराजांनी तो जावळी घेतला त्यावेळेला 1656ला महाराजांच्या हातामध्ये एक डोंगर आला. त्याला भोरप्याचा डोंगर असं म्हणतात. त्या भोरप्याच्या डोंगरावर राजांना केदारेश्वराचा शिवलिंग सापडला होता. आणि त्या भोरप्याचा डोंगर हातात आल्यानंतर 1657ला राजांनी तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली. पण हा किल्ला बांधताना असताना सुद्धा हिरोजी तिथे आहेत. आणि तो किल्ला बांधायला सुरुवात झाल्याने 1657ला बांधायला सुरुवात झालेला तो किल्ला 1659ला पूर्ण झाला. आणि त्याच वेळेला 1657च्या त्या मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये त्या विजापूरच्या अली आदिल शहाच्या दरबारामधनं तो विळा एकाने उचलला होता. कोण होता? हम लाते है सिवा को जिंदा या मुर्दा पकडकर, दिनदार बुशकन सिकंदाय बुनियादी भूटान अफजल खान मोहम्मदी. एका भटारणीचा पोरगा, स्वयंपाक करणारा बाईचा पोरगा होता हा. आणि स्वयंपाक करणारा बाईचा पोरगा ते आदिलशाहीचा एक मोठा सेनापती, इथपर्यंत त्याने मदत मारलेली होती. आणि हा निघाला ज्या वेळेला, शिवाजी महाराजांनी 1657ला किल्ला बांधायला सुरुवात केली, 59ला तो पूर्ण झाला. तुम्ही आजही जर कधी जावडीत गेला ना तर अशा 10 वाजता इथं जसा सूर्य उगवला दिसतो ना, जावडीत नाही दिसत. जावडीतला सूर्य लवकर डोळ्यांनी नजरात येत नाही. बाबासाहेब पुरंदरे खूप सुंदर म्हणतात की हिडिंबाच्या केसामध्ये असलेली, हिडिंबा ही राक्षसी नव्हती, हिडिंबाच्या केसांमध्ये असलेल्या उवा सापडतील पण जावडीमध्ये गेलेला हत्ती सापडणार नाही म्हणून. अशा जावडीमध्ये तो वनाचा त्या घनघाट भागामध्ये राजांनी तो भोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधून घेतला. आणि तो अफजल खान ज्यावेळेला निघाला, हा अफजल खान निघालेला असताना त्याने फलटणचा तो मार्ग पकडला, तुळजापूर. आणि तुळजापूरला कोणाचं मंदिर आहे? येताना त्याने काय तुळजा भवानीचा नवस केला, देवीची ओटी भरायला बायका पण नव्हत्या, 63 बायका त्यांनी येतानाच मारल्या. मग काय देवीचा मडवट वगैरे भरला. काय केलं त्याने? काय केलं? जगदंबेची मूर्ती, अष्टभुजा भवानी. आता नवरात्र संपलंय आमचं, आम्ही भवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय आमचे उपवास सोडले नसतील. त्या जगदंबेच्या मूर्तीपुढे हा अफजल खान उभा झाला. आणि जसा हिरण्यकश्यप उभा होतो तर नरसिंह नावाचा चित्रपट आला होता आता, हिरण्यकश्यप जसा उभा होतो ना तसा या भवानीच्या पुढे अफजल खान उभा झाला आणि भवानीला म्हणतोय, ए भूते काफरान बताव तेरी करामत, बताव तेरी अजमत. भूते काफरान म्हणजे हिंदूची देवी ना तू. तो अफजल खान म्हणतोय कोणापुढं? भवानी पुढं. संत एकनाथ काय वर्णन करतात जगदंबेचं, हे अनादी पुढं. अंबिका भगवती बोधाची परडी घेऊन याती, भक्त उदो उदो नाचती जगदंबा गोंधळा येई हो जगदंबे. त्या जगदंबेच्या मूर्तीपुढे हा अफजल खान उभा झाला आणि जगदंबेला म्हणतोय, हे भूते काफरान बताव तेरी करामत, बताव तेरी अजमत. तुझा काय तो चमत्कार मला दाखव. आणि जगदंबेच्या मूर्तीवर घणाचे घाव टाकून भवानीच्या मूर्तीचे तुकडे तुकडे करून जात्यात दडून तिचं पीठ रस्त्यावर फेकून जगदंबेच्या मूर्तीवर त्याने गाय कापली. पुढे जाऊन अफजल खान कुठे गेला? पंढरपूरला. पंढरपूरचा विठ्ठल गावला नाही म्हणून तिथल्या 16 खांबाच्या त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यापुढे त्यांना आणून गाय खेचत कापली. हे आता मध्ये मध्ये सुरू झालं. अफजल खान म्हणे शिवाजी महाराजांवर चालून येत असताना राजकीय महत्वाकांक्षी म्हणून चालून येतात. मला एक गोष्ट सांगा, हा आदिलशाहीचा मुलूक जिंकला कोणी होता? शिवाजी महाराजांनी जिंकला होता ना. आदिलशाहीच्या मुलकातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले होते ना. त्यात भवानीचा काय दोष होता? पंढरपूरच्या विठ्ठलाचा काय दोष होता? भवानीच्या मूर्तीवर घणाचे गाव कशासाठी? हा आला आणि येऊन
पोहोचला फलटणला आणि त्या फलटणच्या मार्गे तो शिखर शिंगणापूरचा तो दहीवडेचा अख्खा भाग हा पार करत करत वरवंड्याची देवी ती फोडून वगैरे हा अफजल खान जावडीपर्यंत आला. आणि जावडीपर्यंत येत असताना तेवढ्यात एक घटना घडली. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना राजा हा किताब दिला. आणि राजा हा किताब दिला. आदिलशाहाला कळलं की आता काय शिवाजी महाराजांना म्हणे मोगलांचं पण समर्थन आलं की काय म्हणे आता. आणि तेवढ्या सुरतकर इंग्रजांचं पत्र आहे. ज्या वेळेला अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून येतात त्यावेळेला कर्नाटक प्रांती शहाजी महाराज लाखभर सैन्य करून विजापूरवर आक्रमण करणार आहेत म्हणून. आणि या अफजल खानाने स्वतःचा वकील पाठवला कृष्णा भास्कर कुलकर्णी महाराजांकडे. आणि हा उतरला प्रतापगडावर. त्याने प्रतापगडाला प्रत्येक ठिकाणी बघितलं असेल. वकील काय फक्त काय वकिलीत करण्यासाठी येत नसतो, तो टोटल डिटेल घेत असतो तुमच्या भागाची. आणि तो डिटेल घेऊन ज्यावेळेला महाराज त्याला भेटतात आणि महाराज म्हणतात की अफजल खान म्हणजे मला काका जागेवर घेऊन या म्हणे त्यांना इकडं. हा वकील जाताना त्यावेळेला आमचे वकील गेले, पंताजी काका पंताजी बोकील. आणि पंताजी बोकील अफजल खानाला म्हणतात आमच्या महाराज घाबरल्यात तुम्हाला, तुम्ही म्हणे प्रतापगडावर या. आणि तो वकील बाजूला उभाच होता अफजल खानाचा. तो पण अफजल खानासारखा ओव्हर कॉन्फिडंट मध्येच नाही म्हणे आपण प्रतापगडावर चला आता तिथंच जाऊन भेट घेऊ. आता या वकिलाने किती प्रतापगड पाहिला असला, त्याने जावडी थोडी पाहिली होती. हा आला, या अफजल खानाचं अर्ध सैन्य जावडीत येता येताच मरण पावलं. हा कसा तरी उतरला. तेवढ्यात अर्ध्या टप्प्यावर त्याचं सैन्य थांबवायला सांगितलं. एक बाण मारावा, तेवढा बाण मारापर्यंत दुसरी सैन्याची तुकडी थांबली. आणि हा अफजल खान त्या प्रतापगडाच्या त्या जमिनीच्या टेंबावर पोहोचला. आणि त्या तिथं राजांनी तो अख्खा शामियाना वगैरे उभा केलाय. या अफजल खानाचीच माणसं अशी होती की काय म्हणतात त्यांना, सोनं नाण्याची विक्री करतात ना त्या माणसाला. आमची वकील ज्यावेळेला गेली त्यावेळेला अफजल खानाला म्हणे हा जवाहीर माणसं तुमची पाठवा म्हणे, आमच्या राजांना अफजल खानाला भेट द्यायची आहे. जवाहीर पण खुश, शिवाजी महाराज भेट देणार म्हणजे इकडे पण व्यवसाय होणार आणि शिवाजी महाराज काही मरणच पावणार आहे उद्या. म्हणजे तसाही मुलगा आपल्या हातात आल्यावर पैसा आपलाच. जवाहीर आले, राजांपर्यंत पोहोचले, महाराजांनी टाकले काही देत. त्यात जवाहीरचं सोनं नाण्याने अफजल खानाचा शामियाना सजला. अफजल खान आमचा बळीचा बकडा तिथे पोहोचला. राजे मध्यान्ही मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी आणि महाराज तिथं पोहोचले. मध्यान्हीचे दुपारचे 2 वाजल्यानंतर प्रतापगडचा तो भाग जिथं आहे, राजांचं मॅनेजमेंट काय, आम्ही आता मध्ये प्रतापगडात 3D मध्ये ते अॅनिमेशन पाहिलं. महाराज ज्या भागातून येतात त्यावेळेला महाराजांना मागचे रस्ते माहिती आहे. अफजल खानाला जाणारा फक्त एकच रस्ता माहिती आहे. बरं, वर असलेल्या मावळ्यांना भेटीचे ठिकाण दिसतंय, अफजल खानाला त्याचं सैन्य कुठे आहे ते दिसेना. आणि अफजल खानच्या सैन्याला अफजल खान कुठे आहे ते दिसेना. बरं, अफजल खानाने काय सांगितलं, तो वाजले की तुम्ही तयार राहा, आपण जिंकलोय. शिवाजी महाराजांनी सांगितलंय मी युद्धात मेलो तरी अफजल खानचं सैन्य कापून काढा. 7 दिवसा पहिले दौरोजी नावाचा माणूस राजापूरच्या वखारीवर पाठवून ठेवलाय. त्याचा आडनाव नेमकं मिळत नाही. हा माणूस प्रचंड ताकदीचा आहे. हा आठवड्याभर अगोदर तिथं पोहोचलाय. आमच्या नेतोजींना एका भागामध्ये ठेवलाय की वर कोणाला चढू द्यायचं नाही. तर कोकणाच्या भागामध्ये मोरोपंत वगैरे सर्व माणसांना सांगितलं की रायरीच्या दिशेने जाऊ द्यायचं नाही. सर्व तयार आहे, जावडी सज्ज झाली. वनदुर्गाचा अभ्यास काय असला म्हणजे राजांचा की शिवाजी महाराज तिथं उतरले, अफजल खानाला भेटणार. मध्यान्हीची प्रहर आहे, दुपारी सूर्य आसमानी टेकतोय आणि त्या दुपारच्या सूर्याला सहज डोळ्यांनी बघितल्या जाऊ शकत नाही. हे खालचे लोक किती दुर्बीण लावून बघत असते त्यांना काही दिसणार नाहीये. महाराज त्या अफजल खानाच्या पुढे उभे झाले आणि अफजल खानाने हात उघडले. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, डरो मत राजे, घ्यावे रघुनाथाला, तुला काय म्हणून आम्ही घाबरावं. शिवा बाते मत बनाओ, झुक जाओ अली आदिल शाह के सामने, आम्ही झुकवतो मस्तक ते फक्ताई भवानीच्या चरणी. आणि महाराज निघालेत. ती कृष्णा कोयना अक्षरशः थबकली असेल. राजगडावर पद्मावतीच्या देवळापुढे जिजाबाईसाहेबांनी देव पाण्यात ठेवले असेल आणि संभाजीराजे बाजूला बसलेल्या 2.25 वर्षाचे. काय युद्ध आहे हे लक्षात घ्या. संभाजी महाराज तिथं बसल्याने संभाजी महाराज आई विना पोरक्यात. 5 सप्टेंबर 1659 भाद्रपद चतुर्दशी शके 1581 सईबाई राणीसाहेबांचं देहांत झालंय. राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टण नावाचं गाव होतं. तिथे आता जो मी गेला तर तिथे समाधी, आता जीर्णोद्धार सुरू आहे शिवापट्टणला. सई गेल्याच्या 62व्या दिवशी महाराज अफजल खानाच्या पुढे उभे आहेत. असंच म्हणत नाही, सकळ सुखांचा केला त्याग म्हणून साधीजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. सकळ सुख त्यागले महाराजांनी. अफजल खाना पुढे सई गेल्याच्या 62व्या दिवशी. लक्षात घ्या, हे प्रतापगडाचं मंत्रयुद्ध नंतरच आहे, हे रणांगण नंतरच आहे. युद्धाची सुरुवात त्याच दिवशी झाली ज्या दिवशी सईबाईचं देहांत झालंय. ते अवघड दुःख पचून प्रतापगडाला अफजल खाना पुढे महाराज उभे होणार. आणि त्या अफजल खाने भाऊपाश उघडले. आओ हमारे गले लग जाओ, निघालेत महाराज.
कृष्णा कोयनात थबकली, त्या शिवभारतामध्ये शिवाजी महाराजचं वर्णन दिलं की महाराज कसे तयार झाले म्हणून. तर हा डावा भाग असतो ना, त्या डावा भागामध्ये असित म्हणजे छोट्या कट्यारीसारखं शस्त्र महाराजांनी ठेवलेलं होतं. आणि अफजल खानची भेट झाल्यानंतर राजांवर त्याने कट्यारीचा वार केल्यानंतर अफजल खानाला वाटलं की राजे मरणार, पण आमच्या महाराजांनी अंगामध्ये चिलकत घातलेलं, डोक्यामध्ये शिरस्त्राण घातलेलं, दाढी पुरता बारीक केलेली, आणि अफजल खानाचा दुसरा वार जेवढा झाला असेल ना त्यावेळेला ही सर्व गडदुर्ग शहारली असेल. आणि ती शहारली असताना त्यांच्या पुढे हा महाराष्ट्र धर्माचा स्तंभ उभा झाला असेल. या गडदुर्गांनी पाहिलेले आजवर अन्वयित अत्याचार इथल्या हिंदूंच्या बायका उचलून नेताना बाजारात मांडताना या किल्ल्यांनी पाहिलेल्या होत्या. आजवर या किल्ल्यांनी आमच्या लोकांची रक्तपात पाहिलेली होती. तो देवगिरीचा किल्ला स्तब्ध होऊन बघत असेल, त्याने पाहिलं होतं लखुजीराव जाधवांची हत्या होत असताना. हा अवघा मुलूक, हा 12 मावळ, हा भोरचा या रायरेश्वरचा अवघा परगणा त्या भोरप्याच्या डोंगरावर त्या प्रतापगडावर लक्ष ठेवून असेल. आणि ज्या वेळेला तो महाराष्ट्र धर्माचा स्तंभ हल्ला असेल ना, त्या स्तंभावर जसे वार व्हावे आणि त्या हिरण्यकश्यपूने जशी लाथ मारावी, ठोकरावी की कहा है तेरा नारायण, आणि जो स्तंभ फुटून जसा नरसिंह अवतारावा ना, तसे शिवाजी महाराज तिथे उभे झालेत. आणि महाराजांच्या हातची वाघनखं त्या खानाच्या कमरेत केली. खानाने या खुदा म्हणून हाताने वार केले आणि राजांनी आपल्या हातामधली कटार घेतली, अस्थित घेतलं आणि त्या खानाच्या पोटात टाकलं. त्याच्या आतड्या बाहेर निघाला. तेव्हा त्या खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी चालून आला. त्याला 2 वेळा म्हटलं, नाही ऐकलं, त्याचंही मस्तक छाटलं. त्या वकिलाची तलवार राजांच्या अंगावर अफजल खानाने चालवली. राजाने त्याला लाथ मारली, तो खाली पडला. कसा तरी आतड्या घेऊन बाहेर पडला. त्या भोयांच्या पालखीमध्ये बसला. त्याची भोई निघणार तेवढ्यात महाराजांवर तेव्हा बडा सय्यद चालवला. शिवाजी महाराजांनी फिरंगी तलवारांनी त्या बडा सय्यदचा हात कापलं आणि संभाजी कावजींनी त्या भोईचे पाय कापून अफजल खानाचं मस्तक कापलं आणि ते कापलेलं मस्तक राजगडावर गेलं. प्रतापगडच्या पायथ्याशी जननीच्या टेंबावर अफजल खानाचा कोथळा बाहेर पडला होता. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर जननी देवीच्या मंदिराच्या जवळच बालेकिल्ल्याच्या महाद्वारावर अफजल खानाचं मस्तक दाबण्यात आलं जिजाऊन करवी. म्हणजे साध्या भाषेत म्हणजे हरे रंग का सपना पाले आया था अफजल माटी में, छत्रपती ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में. हे एक अख्खं राजकारण त्या प्रतापगड आणि जावडीच्या अवतीभोवती फिरलंय. 11 नोव्हेंबर 1689 ला महाराजांनी जावडीमधून घोडदौड करत तो चंदनवंदनगडचा किल्ला घेतलाय, तो वाईचा परगणा घेतला आणि तिथनं करवीरकडे धावत महाराजांनी 25 नोव्हेंबरला कोल्हापूर जिंकलं. हे सर्व भाग महाराजांनी ज्यावेळेला जिंकले त्यावेळेला अली आदिलशाह घाबरत होता की जे गडकोटांकडे कधी आम्ही लक्ष दिलं नाही, त्या गडकोटांकडे शिवाजी महाराजांनी लक्ष दिलं. ते गड उभारले, त्याचं संवर्धन केलं आणि त्या गड झालेल्या संवर्धनाच्या किल्ल्यांच्या जोरावर हे हिंदवी स्वराज्य उभं झालं. हे आज आमच्या आयुष्याचं जर स्वराज्य उभं करायचं असेल ना, तर जे करावं लागतं ते तुम्ही करतायत. हे किल्ल्यांची दगडांची ज्यावेळेला संवर्धन तुमच्या हातून होतात ना, त्यावेळेला फक्त त्या गडकोटांची संवर्धन होत नाही, आयुष्याची सुद्धा एक एक दगड तुम्ही रचत असतात. आणि लक्षात घ्या, ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांवर अफजल खान चालून आला ना, त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात सुद्धा संकट चालून येतात अफजल खान बनून. त्यावेळेला माघार घ्यायची की जावडीच्या खोऱ्याच्या मदतीने, म्हणजे स्वतःच्या बडाच्या मदतीने अफजल खानाचा कोथळा काढायचा, हे तुम्ही आम्ही ठरवायचं असतं. ते शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय. शेवटी आपल्या शब्दात विराम देतो. मर्यादेम विराजते. छत्रपती शिवाजी महाराज की जय.